सर, अनंत चतुर्दशीसाठी नेमकं नियोजन कसं केलं गेलंय? नगर परिषद असेल ते पोलीस थोडक्यात आपण पोलीस आणि प्रशासन असं जर आपण दोन्ही झाले नियोजन कसं असणार आहे आणि किती पोस्टमोर्टम असेल नागरिकांना आवाज द्यायचा? आज रत्नागिरी शहर पोलीस ठाणे तसेच रत्नागिरी नगर परिषद या दोघांच्याही समन्वयातून आतापर्यंतचा जो गणेश विसर्जनाचे गौरी गणपती विसर्जन असेल तसेच इतर विसर्जन असेल ते आम्ही दोघांनी पण सहकार्यातून नीटपणे शांततेत पार पाडलेले आहे. सर्वच गणेश मंडळांचं तसेच रत्नागिरीकरांचं आतापर्यंतच्या गणेशोत्सवात प्रचंड सहकार्य पोलीस विभागाला तसेच नगरपालिकेलाही लाभलेलं आहे. आज गौरी गणपतीनंतर आज विसर्जनाचा मुख्य दिवस आहे अनंत चतुर्दशी आणि आज बऱ्यापैकी सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन आज होणार आहे. तर त्या अनुषंगानेही जवळपास 9 पोलीस अधिकारी व 90 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त माननीय पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही इथं रत्नागिरी शहरात लावलेला आहे. तसेच रत्नागिरी नगर परिषद यांच्या वतीनं इथं पेंडॉल तसेच बाकी निर्माल्य वगैरे त्याची व्यवस्था केलेली आहे. वाहतुकीचं नियोजन नीट करण्यात आलेलं आहे. तसेच जे स्थानिक जीवरक्षक आहेत कोणतीही अनुचित प्रकार समुद्राच्या पाण्यामध्ये कुठल्याही व्यक्तीबाबत किंवा कुठल्याही मंडळाच्या कार्यकर्त्या बाबतीत घडू नये यासाठी जीवरक्षक दल रस्सी तसेच लाईफ जॅकेट्सही आम्ही इथे प्रोव्हाइड केलेले आहे.